नमस्कार. ग्रीष्माच्या तळपत्या उन्हात गुलमोहर हा कसा तटस्थ उभा असतो. अगदी त्याला सुंदर लाल फुलं बहरलेला असतो लहान फुलांनी. कसा काय तो एवढ्या उन्हात उभा असतो. सगळेजणं जेव्हा घरात असतात पण हा आपल्या उन्हाळ्यात बहरलेला असतो. बाकीची सगळी झाडं वसंत ऋतूत वगैरे बहरतात, पावसाळ्यात हिवाळ्यात बहरतात फुलं, पण गुलमोहर हा असा आहे की जो उन्हाळ्यातच टवटवीत आणि डरेदार असतो तो वृक्ष. म्हणजे आपली स्वतःची त्याला सावली पण तो वाटसरूंना देतो. इतका सुंदर गुलमोहर असतो. तर आजची माझी कविता या गुलमोहरावरच आहे. ऐकूया. गुलमोहर. ग्रीष्माच्या उन्हामध्ये तटस्थ उभा गुलमोहर. ग्रीष्माच्या उन्हामध्ये तटस्थ उभा गुलमोहर, शिंपुनी सडा लाल पुष्पांचा जनस्वागतास समोर. शिंपुनी सडा लाल पुष्पांचा जनस्वागतास समोर. शिरावरी घेऊन मिरविती गर्दलाल केशर पुष्पे. शिरावरी घेऊन मिरवित गर्दलाल केशर पुष्पे, घनदाट सावली त्याची वाट सरूंना मोहविते. घनदाट सावली त्याची वाट सरूंना मोहविते. ऋतुराज वसंत आला तरी बहरेना बापुडा. ऋतुराज वसंत आला तरी बहरेना बापुडा, एकटाच हा दिसे निष्पर्ण अन उघडा. एकटाच हा दिसे निष्पर्ण अन उघडा. याला अजिबात पानं फुलं नसतात. चाहूल लागता ग्रीष्माची, चाहूल लागता ग्रीष्माची तरार तो जो माने. चाहूल लागता ग्रीष्माची तरार तो जो माने, अंगावरी बहर फुलांचा परिधान करतो वेगाने. अंगावरी बहर फुलांचा परिधान करतो वेगाने. ग्रीष्म तापतो अन ओकतो आग विखारी तयावरी. ग्रीष्म तापतो अन ओकतो आग विखारी तयावरी, तरी हसून डोलतो असा हा गुलमोहर. तरी हसून डोलतो असा हा गुलमोहर. घनदाट सावली बघता थांबे विसाव्यास वाट सरू. घनदाट सावली बघता थांबे विसाव्यास वाट सरू. वसंत सरता बहर येतसे असा वेगळाच हा तरू. वसंत सरता बहर येतसे असा वेगळाच हा तरू. कविता आवडल्यास कॉमेंट, लाईक, शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.